जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे त्याकडे आपण जाऊया. संत पौलाचं इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 1 पासून पुढे. मागील रविवारी आपण आपल्या पाचारणा संदर्भात पाहिलेलं होतं आणि फार सुंदर रीतीनं मला आपले तुम्ही जे स्टेटसेस ठेवत आहात आपल्या मेसेजेसवर फार सुंदर रीतीने त्याचा प्रतिसाद मिळत आहे. लोकांचे काही मेसेजेस येत आहेत आणि फार एनकरेज्ड आहेत लोक. काही जण पुन्हा एक वार जे नवीन सबस्क्राईब होतात त्यांनी आपलं काय केलं, त्यांनी पुन्हा पहिल्यापासूनचे जे मेसेजेस आहेत ते ऐकायला सुरू केले आणि मेसेजेस फार सुंदर येतात. ते सांगत आहेत की काल मला वाटतं की मागच्या रविवारी लगेचच एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं होतं की अनेक वर्षांपासूनचा मला हा प्रश्न होता की माझं प्रमुख पाचारण काय आहे. आणि देवबापानं फार सुंदर रीतीनं मला सांगितलं की मला कशासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि देवाचं वचन माझ्या संगती बोललं. मी संदर्भात सहित कधीच हे पाहिलं नव्हतं आणि देवबापानं माझ्या संगती फार सुंदर रीतीनं बोलला असं त्याने आणि थँक्यू असं प्रभूमध्ये त्यानं सांगितलेलं आहे. तर आपण हे थांबवू नये, आपण हे वचन लोकांपर्यंत अधिक जास्त कसं पोहोचवता येईल तो आपण प्रयत्न चालूच ठेवावा. आज आपण जे मुख्यत्वे करून इफिस्करास पत्र अध्याय 4 आणि त्याच्या पुढे आपण काही गोष्टी पाहणार आहोत. समजावायला थोडीशी कठीण वचनं आहेत ह्याच्यामध्ये, विशेष करून वचन 2 पासून ते वचन 10 पर्यंत एक्झॅक्टली कळत नाही की हे कुणाविषयी लिहिलेलं आहे, कुणा संदर्भात लिहिलेलं आहे आणि फार कन्फ्युजिंग असं वाटत असतं. पण हे कन्फ्युजिंग वाटत जे आहे थोडंसं वचनाचा संदर्भ जर घेतला तर आपल्याला समजायला फार सोपं जातं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पॉल जो आहे इफिसच्या लोकांना हे जे पत्र लिहित आहे याच्यामध्ये 2 भागांमध्ये जे वचनाचा अभ्यास करतात त्यांनी याचा 2 भागांमध्ये हे पुस्तक केलेलं आहे. पहिला जो भाग आहे तो अध्याय 1 पासून ते 3 पर्यंतचा आहे आणि दुसरा जो भाग आहे तो अध्याय 4 पासून ते 6 पर्यंतचा आहे. आणि अध्याय 4 पासून 6 पर्यंतचा जो आहे तो विश्वासणाऱ्यांनी त्यांचं जीवन, ओके, विश्वासणारे म्हणजे कोण, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांना देवाचा आत्मा मिळालेला आहे आणि जे लोक या पवित्रीकरणाच्या प्रवासामध्ये आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, इथून पुढे तुम्हाला पावलं कशी टाकायची. आणि याच्यामध्ये पॉल एनकरेज करत आहे आणि तो त्यांना सांगत आहे की हे पहा, विसरू नका तुमचं पाचारण कुठून आहे, तुम्ही कुठून आलेला आहात. आणि तो अध्याय 2 विसरू नका, तुम्ही पण जे विश्वासणारे आहात, देवाचं वचन ऐकत आहात, तुम्ही अजिबात विसरू नका, कारण आपण कुठून आलेलो आहोत. पॉल पुन्हा सांगतो की तुम्ही आपले अपराध, आपली पातक याच्यामध्ये मृत होता आणि तुम्ही स्वतःहून आपलं तारण साध्य करून घेऊ शकत नव्हता. कृपेनं विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे आणि हे मनुष्याच्या हाताचं कार्य नाहीये असं तो त्या ठिकाणी एकदम स्पष्टपणे सांगतो. यास्तो पुन्हा एकदा 2रा अध्याय आणि 11 पासून पुढे तो म्हणतो यास्तो पूर्वीचे दिवस तुम्ही विसरू नका. म्हणजे तुम्हाला आणि मला वारंवार कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आपल्या पूर्वीच्या दिवसांबद्दल प्रभूला धन्यवाद देणं गरजेचं आहे की कुठून आपल्याला काढलेलं आहे, कसं आपलं तारण झालेलं आहे. आता तारणानंतरचा पुढील हा प्रवास आहे ते तुम्ही असेच राहणार आहात का, तुम्हाला असंच सोडलेलं आहे का. तर सुरुवातीलाच तो असं म्हणतो तुमचं पाचारण झालेल्या दिवसाची तुम्ही आठवण करा. आणि जेव्हा आपण पाचारणाविषयी म्हणतो, ऑलरेडी अध्याय 1 मध्ये पाचारणा संदर्भात पॉल फार सुंदर रीतीने शिकवतो, फार सुंदर रीतीने सांगतो आणि आपण ते मागच्या रविवारी बघितलं. आता पाचारणानंतर जो तुमचा प्रवास आहे, प्रभू परमेश्वरानं येशू ख्रिस्ताद्वारे जो तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिलेला आहे तो नेमका कसा आहे याचं विस्तृत एक्सप्लेनेशन पॉल या ठिकाणी अध्याय 4 वचन 1 पासून 10 पर्यंत देतो. आणि याच्यामध्ये तो काय बोलत आहे त्याच्याकडे मी तुम्हाला पुन्हा नेतो. बघा, यास तो जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चालावे. तर पाचारणाला शोभेल असे चालत असताना या जगामध्ये वॉक असं म्हटलेलं आहे, पाचारणा शोभेल असे तुम्ही चालावे. एक्सप्लेनेशन 4थ्या वचनात आहे बघा, तुमच्या पाचारणाची जशी आशा एक त्याप्रमाणे शरीर एक व आत्मा एक आहे. म्हणजे पाचारणाची आशा तुमची जी आहे ती तुम्हाला सगळ्यात पहिला माहित असणं गरजेचं आहे. पाचारणाची नेमकी आशा तुमची काय आहे बरं. म्हणजे जेव्हा तुम्हाला पाचारण केलं, म्हणजे एखाद्याला अपॉइंटमेंट आपण म्हणतो ना, ओ तुला अपॉइंटमेंट दिलेली आहे. मागच्या रविवारी आपण पाहिलं की अपॉइंटमेंट दिलेली आहे तर एका विशिष्ट रोल साठी तुला अपॉइंट केलेला आहे. तर तो विशिष्ट रोल नेमका काय आहे, पाचारणाची आशा नेमकी काय. तर पॉल, आपण बघा इफिस्करास पत्रामध्येच पॉलाच्या प्रार्थना 2 होत्या. त्यातली जी पहिली प्रार्थना आहे त्याच्यामध्ये पॉल स्वतः प्रार्थना करतो, विनंती करतो विश्वासणाऱ्यांसाठी, म्हणजे सगळ्यांसाठी जे विश्वास नाही त्यांच्यासाठी. तो विनंती काय करतो बघा, अध्याय 1, ओके, अध्याय 1 बघा आणि मग तुम्हाला समजेल की
आशा म्हणजे दोची हे चौथा अध्याय आणि चौथं वचन म्हणतो ना, तुमच्या पाचारणाची जशी आशा एक, समजलं तुम्हाला, आशा होप, तुमच्या पाचारणाची आशा होप म्हणजे जो होप तुम्हाला देण्यात आलेला आहे, जी आशा तुम्हाला देण्यात आलेली आहे, ती आशा नेमकी काय आहे पॉल एक्सप्लेन करतो बघा. अध्याय 1 इफिस्करास पत्र आणि मग अध्याय 1 वचन 16 पासून पुढे बघा, तो प्रार्थना करत आहे आणि 16 पासून पुढे, तुम्हासाठी मी उपकार मानिता राहत नाही, मी आपल्या प्रार्थना तुमची आठवण करून असे मागतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखीसंबंधित ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. ओके, ओळखी संबंधित ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. काय होणार आहे बघा, असा कसा आत्मा द्यावा, असा आत्मा द्यावा की तुमचे ज्ञानचक्षुष प्रकाशित होऊन, म्हणजे तुम्ही एनलाइटमेंट व्हावं, तुमचं ज्ञान वाढावं, आणि मग ज्ञान वाढल्यावर काय होईल, पाचारणापासून म्हणजे तुमच्या पाचारणापासून, म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात ना आपकी बुलाहट, तुमची बुलाहट, तुमचं पाचारणापासून होणारी आशा काय, सी सेम वर्ड, तुमच्या पाचारणापासून होणारी आशा काय आहे ते तुम्हाला समजावं. म्हणजे तुम्हाला बोलवलेलं आहे, तुमची आशा काय आहे ना. काय काय कधी कधी आपण म्हणतो बघा, ए इकडे रे, तो येतो, आल्यावर तो उभा राहतो. मला बोलवण्यात का आलेलं आहे, मला का सांगण्यात आलेलं इकडे ये म्हणून, एका विशिष्ट कार्यासाठी. तुम्हाला माहित आहे का तुमचं बुलाहट कशासाठी आहे, तुमचं पाचारण कशासाठी आहे, आणि मग ते एक्सप्लेन करण्यात येत आहे. अध्याय 4 मध्ये पॉल फार सुंदर त्याचं एक्सप्लेनेशन देतो की तुम्हाला का बोलवण्यात आलेलं आहे. आता बघा, अनेकदा तुम्ही आणि मी ह्या जगामध्ये म्हणत आहोत की आम्हाला ह्या जगातून निवडलेलं आहे, वी हॅव कॉल्ड, आम्हाला बोलवण्यात आलंय, आम्हाला पाचारण करण्यात आलंय एका विशिष्ट कार्यासाठी, एका विशिष्ट कार्यासाठी. ते कार्य कोणतं आहे बघा, तुम्हाला हे समजावं. कसं समजेल, जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, प्रकाशित होऊन तुमच्या पाचारणापासून होणारी आशा काय, कॉमा. ओके, ग्रामर बघा, कॉमा, आणि कॉमा म्हटलं लगेच पटकरून काय म्हटलंय, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची संपत्ती केवढी. आता हे फार इम्पॉर्टंट आहे बघा, इट्स ऑलवेज बीन टुगेदर. आशा, होप, होप म्हटल्यावर तुमची आणि माझी आशा काय माहितीये का, की पवित्र जनांमध्ये तुमच्या आणि माझा असणारा विसार. हे गोष्ट लक्षात घ्या, हे विश्वासणाऱ्यांसाठी या जगाचा शेवट नव्हे, हे जग आपला शेवट नव्हे. आणि पॉल जो आहे तो एनकरेज करतो, हे लाईफ आपलं एंड नाहीये. डू नॉट बी सॅटिस्फाईड इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे जग तुमचं नाही. या जगातून त्याने तुम्हाला निवडून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचं लक्ष कुठं आहे, तुमचं फोकस कुठं आहे, तुमचं पाचारण तुम्हाला समजलं, तुम्हाला आशा समजते तुमची. आणि आशा काय, पॉल म्हणतो पाचारणापासून निर्माण होणारी आशा काय, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची संपत्ती केवढी. म्हणजे तो म्हणतो की ज्यावेळेस तुम्हाला आशा समजते त्यावेळेस तुम्हाला हे समजतं की पवित्र जन म्हणजे बघा, निवडलेले, नेमलेले, हे कसे आहेत, हे एकत्र राहणारे. ओके, पॉल सांगत आहे की पाचारण झालं ना सिंगल एकत्र होण्यासाठी नव्हे. ओ ह्याला पाचारण केलं, एकटा सोडलं ह्याला नाही. वी ऑल पवित्र जनां संगती म्हणजे समवेत. काल एका सेमिनार मध्ये त्या एकाने प्रश्न विचारला की असं नाही की आम्हाला पाचारण केलं, आम्हाला बोलवलेलं आहे, आम्ही विश्वासणारे म्हणून एकटं राहू शकत नाही का, मंडळीमध्ये आणि सहभागितेमध्ये येण्याची गरज काय आहे, म्हणजे काय आवश्यकता आहे सहभागितेमध्ये येण्यासाठी, काय गरज आहे सहभागितेमध्ये यावं. आपण असं नाही का म्हणू शकत की नाही, घरामध्ये पण जर मी प्रार्थना केली देव माझी प्रार्थना ऐकतो, सहभागितेमध्ये येण्याची काय गरज आहे मला. अनेक जण असे लोक असतात बघा, ते असे म्हणतात की नाही आम्हाला काही गरज नाहीये सहभागितेमध्ये यायची, आम्हाला काही गरज नाहीये मंडळीत जायची, आम्हाला काही आवश्यकता नाहीये तिची. काही लोक असं म्हणतात की देव काय सगळीकडेच आहे, मी जर मनापासून घरामध्ये प्रार्थना केली तर देव माझी प्रार्थना ऐकेल ना. प्रेरणा असं नाहीये, देवानं तुम्हाला जे पाचारण केलेलं आहे ते एकटं राहण्यासाठी कधीच केलं नाहीये. म्हणजे मी तुला पाचारण केलं, देव आपण जेव्हा कधी पाचारण केलं त्यांना ऍड केलं की पवित्र जनांची सहभागिता, पवित्र जनांसमेत असणारं तुमचं वतन, पवित्र जनांसमेत असणारी तुमची वैभवाची संपत्ती, हे तुम्ही
तुमच्या ज्ञानचक्षु म्हणजे जेव्हा तुमचे एनलाइनमेंट होते, जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं देवबापाकडून, तेव्हा तुम्हाला समजतं की वचनाची संपत्ती, हे ट्रेझर हे कुणाबरोबर आहे? पवित्र जनांबरोबर, विश्वासणाऱ्यांबरोबर. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्हाला पाचारण झालं. कुणाला पाचारण समजतं? त्यांना हे समजतं की माझं पाचारण एकटं राहण्यासाठी नव्हे, माझं पाचारण एकटं राहण्यासाठी नव्हे, माझं पाचारण सहभागितेसाठी आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, इट्स नॉट अबाउट की येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला असं तारलं आणि म्हटलं की चलो जाने दो, तुम लोग अभी देखो तुम्हाला. नाही, त्यानं सोडलं नाही. पाचारणानंतर त्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अद्भुत आहेत. म्हणून बघा, अध्याय 4 वचन 1 पासून पुढं, यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चाला. आता बघा, असं म्हटलेलं आहे, तुम्हा शोभेल असे चाला. जेव्हा त्याने तुम्हाला पाचारण केलं तर कुणामध्ये केलं? सी, लगेच खाली तो दुसऱ्या वचनापासून तो म्हणतो पूर्ण नम्रतेने. ओके, विथ होम, ओ आम्ही नम्र आहोत. कुणाबरोबर? बघा सेकंड काय म्हणतो, सौम्यतेने. आम्ही जेंटल आहोत, आम्ही सौम्य आहोत. नम्र आहोत, आम्ही सौम्य आहोत, जेंटल. क्षमाशील आहोत, आम्ही क्षमा करणारे लोक. कुणाबरोबर? बघा, परत मी प्रश्न विचारला, कुणाबरोबर? एकमेकांचे प्रीतीने सहन करावे. कुणाचे सहन करावे? कुणाबरोबर प्रीतीने राहावं? या जगामध्ये जगातील लोकांबरोबर अजिबात नाही. तो स्पेसिफिकली पवित्र जनांसंदर्भात बोलत आहे, तो मंडळी संदर्भात बोलत आहे. त्याचा फोकस मंडळी आहे. तुम्ही बघा, रोडवरून जाताना तुम्ही ज्यावेळेस लोकांबरोबर आम्हाला देवानं क्षमा करायला सांगितलं, आम्ही सगळ्यांना क्षमा करतो. पॉल जी गोष्ट बोलत आहे स्पेसिफिकली मंडळी संदर्भात बोलत आहे की तुम्ही तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं उठणं पुन्हा संवेद तुम्हाला हे करायचंय. तुम्हाला एकट्यासाठी पाचारण करण्यात आलं नाही. यू आर युनायटेड इन क्राइस्ट. तुम्ही सर्व ख्रिस्तामध्ये एक आहात. तुम्ही वेगवेगळे असू शकत नाही. तुमचं पाचारण मंडळीसाठी आहे असं तो बोलतो. सी, परत काय म्हटलंय, पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करा. तिसरी गोष्ट, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यास झटत असावे. कुणाबरोबर? जगाबरोबर नाही, कारण हे जग तुमचं नाहीये. तुम्ही कुणाबरोबर असावं? पवित्र जन होण्याकरिता बोलवलेल्या लोकांबरोबर. कारण ख्रिस्ताने ही गोष्ट तुम्हासाठी आणि माझ्यासाठी, पवित्र जनांसाठी केलेली आहे. पॉल अध्याय 1, अध्याय 2, अध्याय 3 काय करत आहे? तो म्हणतो तुम्हाला पवित्र जन होण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, तुम्हाला कसं पाचारण करण्यात आलेलं आहे, हे सगळं अध्याय 1, 2, 3 मध्ये सांगतो. चौथ्या अध्यायाला सुरुवात करताना तो म्हणतो आता थांबा, मी तुम्हाला सांगतो तुमचं पाचारण झाल्यानंतर तुम्हाला असंच सोडलं नाहीये. त्यानं जी तरतूद केलेली आहे ती तरतूद पाहून घ्या. त्यानं जी तरतूद केलेली आहे ती तरतूद पाहून घ्या. एकटं सोडलेलं नाही. तो असं म्हणतो की बंधनाच्या शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यास झटत असा. तुमच्या पाचारणाची जशी आशा एक, त्याप्रमाणे शरीर एक, आत्मा एक आहे. यू आर युनायटेड. तुम्ही सगळेजण एक आहात. पवित्र जन होणारे जे हे समुदाय, हे सगळे एक आहेत. आणि या ऐक्यासाठी तुम्ही झटा. पवित्र जनांच्या ऐक्यासाठी तुम्ही झटा. त्यानं हे का बोलण्यात येत आहे? कारण हे मंडळी, हे जे शरीर आहे, या शरीराला आता उद्देश आहे, तिकडं ते घेऊन चाललेलं आहे. बघा अध्याय 2 आणि वचन 18 काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा, त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपण उभयता पित्याजवळ प्रवेश करतो. एका आत्म्यामध्ये, म्हणजे तो म्हणते की जशी आपली शरीर वेगळे आहेत, बट इन स्पिरिट वी आर टुगेदर. तुम्हाला मी सांगतो, जे कोणी विश्वासणारे आहेत, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, भले मग ते या मंडळीचे असोत, इतर मंडळीचे असोत, किंवा अजून काही बाहेरचे असोत, पण जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत, पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले आहेत, वी आर वन इन स्पिरिट. त्याच्या आत्म्यामध्ये आपण एक आहोत. आणि त्या ऐक्यासाठी झटणं आवश्यक आहे असं वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि यावरून काय म्हटलेलं आहे बघा, अध्याय 2 आणि वचन 11 पासून पुढे त्यानं काय काय केलेलं आहे. तो म्हणतो की जे तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनासाठी करारास परके, आशाहीन, जगात देवहीन असे होता, परंतु तुम्ही पूर्वी दूर होता, तुम्ही आता ख्रिस्त येशू मध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झालेले आहात. यू आर युनायटेड इन हिम.
तुम्ही प्रत्येक जण त्याच्यामध्ये युनायटेड झालेला आहात, एक झालेला आहात. हे कोण केलेलं आहे? तो म्हणतो तुमच्या पाचारणाची जशी आशा एक, त्याप्रमाणे शरीर एक, आत्मा एक आहे. तो म्हणतो इतकंच नाही, तो म्हणतो प्रभू एक. तो म्हणतो प्रभू एक. तो ही का सांगत आहे तुम्हाला आणि मला, की तुम्ही आणि मी सगळेजण येशू ख्रिस्तामध्ये एक आहोत. एक विश्वास. पुढे काय लिहिलंय बघा, एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा. समविश्वासी का महत्वाचं आहे? एक विश्वास, एक बाप्तिस्मा, वन इन फेथ, वन इन लॉर्ड, वन इन बॅप्टिझम. का असं बोलण्यात आलेलं आहे? गलती करास पत्र 3 अध्याय आणि वचन 27 आणि 28 बघा बरं काय म्हटलेलं आहे. गलती करास पत्र 3 अध्याय 27 आणि 28. मी 25 पासून वाचतो. आता विश्वासाचे आगमन झालेले आहे, म्हणून आपण यापुढे बलरक्षकाधीन नाही. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. तुम्हामधील जितक्यांचा जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेले आहे. तो म्हणतो की अशा तुम्ही यहुदी व हेलनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. आता भेद उरलेला नाहीये. तुम्हाला आठवत असेल, आपण गलती करास पत्र घेतला, आपण इफिस करास पत्र घेतलं. तो म्हणतात की आता भेद नाहीये. वी आर युनायटेड इन क्राइस्ट. कसे काय युनायटेड आहोत? ना स्त्री, ना पुरुष, ना यहुदी, ना हेलनी, ना गरीब, ना श्रीमंत. आपण सगळे काय आहोत? ख्रिस्त येशूमध्ये एक आहोत. बरं हे ऐक्य कुठे येतं बरं? एकलकोंड राहून का? नाही, मंडळीमध्ये, पवित्र जनांच्या सहभागितेमध्ये. You have called to be in the fellowship. तुम्हाला सहभागितेसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. हे तुमचं मूळ पाचारण आहे. तुम्हाला एकटं राहण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं नाही. आणि पॉल ती गोष्ट इफिस्कराच्या लोकांना सांगत आहे. तो म्हणतो की तुमच्या पाचारणाची जशी आशा एक, त्याप्रमाणे शरीर एक, आत्मा एक, प्रभू एक, विश्वास एक, एक देव सर्वांचा पिता, तो सर्वांवर सर्वव्यापी व सार्वभौम आहे. लक्षात घ्या, वी आर वन, युनायटेड इन वन. आपण सर्व एक आहोत. आपण सगळे एकामध्ये आहोत. आणि तो म्हणतो की हे कसं झालेलं आहे? तो सांगतो बघा, तरी आपल्या प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा दिलेली आहे. आता तो म्हणत आहे की मंडळीमध्ये आपण सगळे एक. आता तो सांगत आहे बघा, पण कृपेनं मंडळीच्या उन्नतीसाठी देवानं काही दान दिलेलं आहेत. ते विभिन्न आहेत, पण ते एका आत्म्यात आहेत. ह्याच्यामध्ये मंडळीची उन्नती व्हावी. आणि मग करीत करास पहिले पत्र 12वा अध्याय आणि आपण ज्यावेळेस तो वाचतो, आपल्याला दिसतं की आत्म्याची कृपादान आहेत, मंडळीच्या उन्नतीसाठी आहेत, मंडळीच्या वृद्धीसाठी आहेत. कारण मंडळीनं एक असावं. ज्याला त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे देण्यात आलेली आहेत. आणि आपण पाहतो की ती ज्यावेळेस मंडळीच्या उन्नतीसाठी देण्यात आले, करीत करास पहिलं पत्र 12वा अध्याय 5 आणि 6. त्यामुळे तो म्हणतो ज्याला त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे देण्यात आलेलं आहे. त्याच्या कृपेनं ते देण्यात आलेलं आहे की मंडळीची वृद्धी व्हावी. एकट्याची वृद्धी व्हावी का? बिलकुल नाही. एकटा उंचावला जावा का? बिलकुल नाही. तुम्ही बघा, आज बहुतांश प्रश्न जे आहेत ह्या कृपादानांविषयी विचारण्यात असतात. आणि हे कृपादान जे आहेत, जे स्वतःला लोक असे म्हणतात की आम्हाला कृपादान देवाचं प्राप्त झालंय, जे करीत करास पत्र 12वा अध्याय आणि त्याच्या काही वचनांमध्ये पहिलं लिहिलेले आहे, ती सर्व कृपादानं कदाचित एक जण म्हणत आहे की मला XYZ त्यातील कृपादान आहे. कोण म्हणतं मला आरोग्याचं कृपादान आहे, कोण म्हणतं मला अन्य भाषेचं कृपादान आहे, कोण म्हणतं मला भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान आहे, कोण म्हणतं मला संदेश देण्याचं कृपादान आहे, कोण म्हणतं मला ज्ञानाचं कृपादान आहे. आणि म्हणत आहे की ते आम्हाला देवानं देण्यात आलंय. प्रियांनो, हे तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी देण्यात आलेलं कधीच नव्हतं. हे कृपादान मंडळीच्या उन्नतीसाठी होतं, मंडळीच्या वृद्धीसाठी होतं. आणि जो व्यक्ती मंडळीच्या बाहेर ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तो खोटा आहे. कारण प्रारंभापासून मंडळी केंद्रित गोष्टी होत्या.
आणि आहेत आणि त्या तशाच राहणार. मंडळीच्या बाहेर काहीच नव्हतं. आणि त्यामुळे तो असं म्हणतो की ती सर्व आपल्याला प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे दिलेलं होतं, की देवाने ती कृपा आपल्यावर केलेली होती. 3रा अध्याय 2रं वचन पॉल म्हणतो, देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकलेच असेल. तो म्हणतो की मलाही ती कृपा प्राप्त झाली आणि मी तुम्हाला सांगितलं की ते गुज अनेकांपासून गुप्त होतं, ते गुज मला संत पॉल म्हणतो मला कळवलं, ते मी मंडळीला कळवलं. तो म्हणतो ते मी तुमच्यासमोर आणलं. माझं पाचारण मी तुम्हाला सांगितलं आणि माझं पाचारण मंडळीच्या ग्रोथसाठी होतं, मंडळीच्या उन्नतीसाठी होतं. कृपादान मंडळीच्या उन्नतीसाठी असतं आणि तो ते सांगत आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो की यास्तव, तो म्हणतो, कोण म्हणतो? देवाचं वचन असं म्हणतं, यास्तव देवाचं वचन असं म्हणतं, त्याने उच्च स्थानी हरण केले तेव्हा त्याने पाडाव केलेल्यास कैद करून नेले आणि मनुष्यास दाने दिली. स्तोत्रसंहिता 62-68 याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. त्याने उच्च स्थानी हरण केलं. हे कुणाविषयी बोललेलं आहे? ख्रिस्ताविषयी बोललेलं आहे, की ज्या वेळेस तो पुनरुत्थित झाला, उच्च स्थानी हरण केला आणि तो गेला. हे कुणाविषयी लिहिलेलं आहे? की त्यानं जाताना जे सुखलोकामध्ये होते त्यांना तो घेऊन स्वर्गी गेला, त्याविषयी लिहिलेलं आहे. खालचं वचन जर आपण वाचलं की त्यानं उच्च स्थानी हरण केले, यावरून तो प्रथम पृथ्वीच्या अधोभागी उतरला. आणि ज्याला असं म्हटलेलं जो अधोभागी उतरला, त्याविषयी जखर्या असं म्हणतो की अधोभागी उतरणं कायसाठी आहे? की त्यानं जाऊन त्या ठिकाणी सुवार्थ गाजवली. जसं इब्री लोकास पत्रात लिहिलेलं आहे की त्यानं जाऊन सुवार्थ गाजवली. जे मेलेले होते त्यांनी सुवार्थ ऐकली आणि त्या सर्वांना घेऊन तसाच तो स्वर्गी गेला. जे अधोलोकामध्ये होते त्यांना न्यायासाठी नरकामध्ये टाकण्यात आलं. हे सर्व त्याने केलं कशासाठी? तुम्हाला आणि मला, मंडळीला तुमची आणि माझी आशा काय हे समजावं. पवित्र जन होण्याकरिता त्यानं वेगळं केलं. एवढंच नाही तर त्यानं आशा दिली की वैभवाची संपत्ती जी स्वर्गात ठेवलेली आहे, जो वरती गेलेला आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी आता मध्यस्थी करत आहे. की हे देवा, माझ्या लोकांनी माझ्यावर आशा ठेवलेली आहे की मी त्यांच्याकडे परत जाईन आणि त्यांना माझ्या जवळ घेईन. म्हणून कुणाला घेईल तो? पुन्हा सांगत आहे, मंडळीला. तो एकटं सोडणार नाही. आता तो काय म्हणत आहे बघा पुढं, वचन 10. जो उतरला होता तोच वस्तू आपण भरवून टाकाव्या म्हणून सर्व ऊर्ध्वलोकी तो चढला, ऊर्ध्वलोकी तो गेला आणि त्याच ठिकाणी तो राहिला. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की तो आपला आता याजक आहे. तो आपल्यासाठी त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे. कुणासाठी? पुन्हा एकदा मंडळीसाठी, त्याच्या पवित्र जनांसाठी, त्याच्या निवडलेल्यांसाठी तो आज मध्यस्थी करत आहे. मग मध्यस्थी करत असताना आज मंडळीकडे कोण आहे बघा काय म्हटलंय. आणि मग त्याने काय केलं मंडळीसाठी? त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व कोणी शिक्षक असं नेमून दिलं. कुणावर? मंडळीवर, पाचारण करण्यात आलेल्या लोकांसाठी, की त्यांनी एकटं नाही राहावं. आणि त्यांच्याविषयी पुन्हा एक्सप्लेनेशन पॉल बघा काय देतो इफिसच्या लोकांमध्ये, अध्याय 2 आणि वचन 19 पासून पुढं. यावरून तुम्ही आतापासून परके परदेशी नाही तर पवित्र जनांचे एक राष्ट्र आणि देवाच्या घरचे आहात. आपण सर्व कोण? देवाच्या घरचे. आणि तुमचं प्रोटेक्शन करणं कुणावर? त्याच्यावर आहे. मग त्यानं काय केलं बघा, त्यानं म्हटलेलं आहे पुढे लगेच, प्रेषित व संदेशचे यांच्या पायावर तुम्ही रचलेले. आणि सेम गोष्ट बघा या ठिकाणी म्हटले, त्यानं काय दिलं? त्याने प्रेषित संदेशचे तुम्हाला आणि मला दिले. आणि प्रेषित आणि संदेशांवर तुम्ही आणि मी रचलेले, त्या शिक्षणावर तुम्ही आणि मी रचलेले. आणि आज मग तुमच्याजवळ कोण आहे? आज तुमच्याजवळ सुवार्तिक, पाळक, शिक्षक, जे तुम्हाला पुन्हा एकदा प्रेषित आणि संदेशांच्या शिक्षणावर घेऊन जातात, जे शिक्षण वचन आधारित आहे. एकटे राहण्यासाठी का? बिलकुल नाही. पवित्र जन लोक जे आहेत ते एकत्र देवाचं गौरव करण्यासाठी. बा काय पुन्हा म्हटलेलं आहे,
यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी पवित्र जनांची पूर्तता व्हावी म्हणून देण्यात आले. मी तुम्हाला हे का सांगत आहे की पाचारण ओळखा. पाचारण हे आहे की जेव्हा तुम्हाला बोलवण्यात आलं, तुमचं तारण करण्यात आलं, एकटं राहण्यासाठी नव्हे, तुमचं पाचारण पवित्र जनांच्या सहभागितेसाठी झालेलं आहे. कोणीही असं बोलू नाही शकत की काय मी एकटा राहू शकतो, मला काय गरज आहे सहभागितेची, मला काय आवश्यकता आहे सहभागिता करण्याची, मला काहीच आवश्यकता नाही. कारण का परिपूर्णता करणारा देव आहे ना. मी एकटा जरी प्रार्थना केली, देव माझी प्रार्थना ऐकतो. मला काय आवश्यकता आहे, मला काय गरज आहे. प्रियानो, अजिबात तसं नाही. शास्त्र म्हणतं की त्याने काय केलं, त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेशक, कोणी सुवार्तिक, कोणी पालक, शिक्षक नेमून दिले. कशासाठी बरं? तो म्हणतो सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी, पवित्र जनांची पूर्तता व्हावी म्हणून दिले. एक उत्तम बाप काय करतो माहितीये का? एक चांगला बाप जेव्हा त्याला मुलं होतात, तो त्या मुलांचं योग्य संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलतो. त्यांना हवं तसं सोडत नाही बरं का. हो, मी एक बाप झालेलो आहे आणि मग मी बाप झालेलो आहे तर मुलाचं मला काय करायचंय, मुलं झालेली आहेत द्यायचं सोडून नाही. एक योग्य बाप काय करतो, योग्य बाप मुलांचं संगोपन यथायोग्य रीतीने व्हावं, त्यांच्यासाठी योग्य ते प्लॅन व्हावेत, त्यांना पुढे जाण्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याचा तो पुरेपूर प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट त्यांना भरभरून देण्याचा योजना करतो. आपण देवाच्या घरचे लोक आहोत. देवानं तुमच्या आणि माझ्या गरजेला अनुसरून तुमची आणि माझी पूर्तता आणि तरतूद यथायोग्य रीतीने केली. अजिबात त्यांना असं नाही म्हटलं की हो माझं मुलगा झालं एकटं राहण्यासाठी. नाही, वी आर युनायटेड इन हिम. आपण सर्वजण त्या आत्म्यामध्ये एक असावं, भटकून जाऊ नये. माझ्याकडे एक ना छोटस मीम होतं, त्याच्यामध्ये काही वाघ एकत्र चाललेले होते आणि एकत्र जात असताना त्या वाघांच्या वरती लिहिलेलं होतं की फेलोशिप. आणि त्याच्यामधून एक जो वाघ आहे ना, तो असा एकटाच कुठेतरी चाललेला होता. वाघच आहे बरं का तो, आणि तो चाललेला होता. आणि त्याच्या बाजूला लिहिलं होतं की एकटा चालणारा विश्वासू. आणि ते लिहिलेलं होतं, आणि त्याच्यावर सगळ्या तरस जे असतात त्यांनी केलेला हल्ला. आणि तिथे लिहिलेलं की सैटन, की ज्या वेळेस एखादा व्यक्ती असं म्हणतो की नाही मी एकटा राहू शकतो, प्रियानो कधीच नाही. देवाला हे ठाऊक आहे की हे जग कसं आहे, आणि म्हणून त्याने पवित्र जनांची सहभागिता म्हटलेलं आहे. Why we always encourage you to be in the fellowship? का आम्ही तुम्हाला उत्तेजन देत आहोत, का आम्ही तुम्हाला सांगत होते नाही, सहभागिता ही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. का गरजेचं आहे? कारण त्याच्यामध्ये तुमची वृद्धी आहे. आलेल्या दुःखाला, आलेल्या संकटाला सामना करण्यासाठी तुमच्यामध्ये प्रभुदेवा ती क्षमता देते, मंडळी म्हणून, सहभागिता म्हणून. कारण आपण स्वतः एकटे सक्षम नाहीये. पवित्र जनांच्या प्रार्थना, पवित्र जनांची मदत, पवित्र जनांचं मार्गदर्शन, एकत्र येऊन देवाच्या वचनात राहणं हे तुम्हाला सहायता करेल, हे तुम्हाला मदत करेल. म्हणून देवानं तरतूद केलेली आहे. त्यानं काय केलं? त्यानं म्हटलं मी प्रेषित दिले, मी संदेश दिले. पॉल म्हणतो की त्यांनी मूळ शिक्षण तुम्हाला दिलं, त्यावर आधारित तुम्ही आणि मी मंडळी म्हणून उभे आहोत. पालक, सुवार्तिक यांचं काम काय आहे, शिक्षक यांचं काम काय, की जे प्रेषितांचं शिक्षण आहे त्या प्रेषितांच्या शिक्षणाकडे तुम्हाला आणि मला न्यावं, एनकरेज करावं, आपण तिथे जावं. आणि मंडळीत येऊन, सहभागितेत येऊन तुम्ही ती गोष्ट करत आहात. कारण ही बांधणी पूर्ण होत आहे. कारण हे सगळं त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. वचन सांगत आहे की हे कसं होईल? आपण सर्वांनी
तो स्वतःला पण काउंट करत आहे पॉल, बर का, वेगळं नाही करत आहे. तो म्हणतो आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या एकत्वास, डिड यू गेट इट, की ख्रिस्त येशू एक, त्याच्या एकत्वास, की तो कसा कंप्लीट आहे, स्टार्ट टू एंड ख्रिस्त कसा आहे, त्याच्या एकत्वास प्रौढ मनुष्यास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊ तोपर्यंत आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपण कुठपर्यंत, एकदम त्याच्या एकत्वास येऊस तोपर्यंत आपण सगळेजण एकत्र, त्याचे एकत्वास येऊस तोपर्यंत तुम्हाला आणि मला त्यानं दिलेलं आहे. हे तुमचं आणि माझं पाचारण आहे. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि वचन 20 पासून पुढे एकदम आपल्याला प्रॉम्प्ट एक्सप्लेनेशन देतं, वाय चर्च इज इम्पॉर्टंट, मंडळी का महत्वाची आहे, या संपूर्ण केलेल्या गोष्टीचा उद्देश काय आहे. काय म्हणलेलं आहे, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. सेम गोष्ट तुम्हाला दिसते जो इफिस्करास पत्र 4 अध्यायामध्ये सांगत आहे. सेम गोष्ट पुन्हा एकदा तो बोलत आहे, जे इंट्रोडक्शन त्याने केलेलं आहे. तो म्हणतो, पहा, त्याने ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवलं आणि सर्व सत्ता, सर्व अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून उंच करून स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसवलं. हो, तो स्वर्गलोकी गेलेला आहे, उजवीकडे बसलेला आहे. कशासाठी, का, काय गरज त्याला. वचन काय म्हणतं बघा, त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिलं. सी हाऊ ब्युटिफुल इट इज. कुणाला दिलं त्यानं, मंडळीला दिलं. अनेकांना काय वाटतं माहित आहे का, की वास्तू म्हणजे मंडळी, वास्तू असते ना ती म्हणजे मंडळी, म्हणजे मंदिराला मंडळी असं संबोधण्यात येतं. अजिबात नाही बरं का, मंडळी ती बिलकुल नाहीये. वास्तू ही मंडळी कधीच होऊ नाही शकत. मंडळी पवित्र जनांची सहभागिता आहे. आणि जर तुम्ही पत्र वाचले तर ती कुणाला बोलतात माहिती का, पवित्र जनांच्या सहभागितेला बोलणारी आणि उद्देशून लिहिलेली पत्र आहे ती. बघा बरं, इफिस्करास पत्र 1 अध्याय 1 वचन, तुम्हाला काय दिसतं त्या ठिकाणी, मंडळी कुठली आहे, इफिस येथील पवित्र जन. सी, त्यांना असं म्हणतात ना, इफिस येथील ते इमारत जी आहे तिला मी लिहित आहे, त्या इमारतीमध्ये जमणाऱ्या लोकांना मी लिहित आहे. नाही, स्पेसिफिकली तो म्हणतो पवित्र जन, एकटे राहणारे पवित्र जन नाही, पवित्र जन, अ मॉब, विश्वासणारे, त्यांना लिहिलेलं आहे. तो म्हणतो की त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिलं. आणि मंडळीमध्ये कृपादान असणारे लोक वेगवेगळे आहेत, पण ते सगळे ते एका आत्म्यामध्ये आहेत असं पॉल सांगत आहे. तो म्हणतो मंडळीमध्ये येणारे लोक पवित्र जन होण्याकरिता निवडलेले आहेत, की आपण ख्रिस्ताच्या एकत्वाप्रत जावं. त्याची प्रौढता तुम्हाला आणि मला येणाऱ्या दिवसामध्ये प्राप्त होणार आहे. तो स्वर्गलोकी बसलेला आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, मंडळीसाठी प्रभू समोर विनंती करत आहे. पुढे वचनात लिहिलंय की हीच त्याचे शरीर. अहो, मंडळीच त्याचं शरीर. आणि ह्या शरीरामध्ये जर बघितलं, हात आहे, पाय आहे, बोट आहेत, पायाची बोट आहेत, तोंड आहे, भुव्या आहेत, डोळे आहेत, प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे, पण ते शरीर एक करत आहे. विभागलेलं आहे का, ही माझी करंगळी म्हणते का उद्यापासून ना मी वेगळी राहते बरं का रे, तू एकटा या ठिकाणी राहा, मी जरा वेगळी राहते. नाही, मला वेदना आहेत, कारण करंगळी मला सोडून गेलेली आहे. भले हिचं काही एवढं काम मला दिसत नाही, पण मला सोडून गेलेली आहे. मला वेदना आहेत, मी कसं काय तिला सोडून राहू. मी प्रयत्न करेन की तिनं माझ्याकडे यावं, तिने एक राहावं. आणि मंडळीचं बिलकुल काम ते आहे. का आपण एवढे फोकस्ड आहोत सहभागितेसाठी. तुम्ही पहा, आपण आपल्या चर्चमध्ये एकदम शेवटी एक प्रार्थना करत असतो की प्रभू, हे तुझे लोक पुन्हा जगामध्ये जात आहेत,
हे जग अनेक वासनांनी भरलेलं आहे, अनेक वाईट विचारांनी भरलेलं आहे. दे बापा, तू तुझ्या लोकांचं संरक्षण कर, तू तुझ्या लोकांची काळजी घे. का बरं? बिकॉज ऑफ लव्ह. प्रीतीमुळं, प्रेमामुळं आपण एकमेकांसाठी विनंती सादर करत आहोत. कारण हे जग अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींनी भरलेलं आहे आणि देवच काय कृपेद्वारे तो त्यांचं संरक्षण करेल. आणि मंडळीची जबाबदारी आहे की मंडळीनं एकमेकांसाठी प्रार्थना करावी, एकमेकांच्या तारणासाठी प्रार्थना करावी, शेवटपर्यंत या युद्धात टिकाव धरावा म्हणून प्रार्थना करावी. आणि म्हणून पॉल असं म्हणतो की पहा, त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्या मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, तो सर्वांनी सर्व भरतो, त्यानं ती भरलेली आहे. त्यानं मंडळी ही त्याच्या ह्या कृपेनं भरलेली मंडळी आहे. And that's why we need to rush towards the fellowship. We need to rush towards the church. कारण ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तुमच्या आणि माझ्या आश्रयाचं हे एक ठिकाण आहे. वास्तू ठिकाण आहे का? बिलकुल नाही. पवित्र जनांची सहभागिता हे ठिकाण आहे. लास्ट संडे आपल्याला काही कारणास्तव एका ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जमता नाही आलं. बट हाऊ ब्लेसेड वी आर. आपण किती लोक म्हणजे ना त्या छोट्याशा रूम मध्ये गच्ची करून बसलेलो होतो. का बरं? इट्स ओनली बिकॉज ऑफ लव्ह टुगेदर, अ फेलोशिप टुगेदर. आपण म्हणते की नाही, तो आनंद किती महत्वाचा आहे, ती सहभागिता किती महत्वाची. आपण हे नाही बघत आहे की अरे मला जागा नाहीये. आपण हे बघत की आनंद किती मोठा आहे त्या सहभागितेचा. अँड वी रश टुवर्ड इट. आपण रश करतो, आपण पळत आहे, आपण तिकडे धाव घेत आहे, कारण ते आपल्या आश्रयाचं ठिकाण आहे. इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि इब्री लोकास पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये लेखक असं म्हणतो, याचं 14 वचन, ज्यांच्या इंद्रियास वहिवाटीने पथ्यापथ समजण्याचा आभास आहे, अशा प्रौढ मनुष्यासाठी जड अन्न आहे. प्रत्येक लोक जड अन्न खाऊ शकतात का? हो, बिलकुल नाही. पण जड अन्न कोण घेऊ शकतं? ज्यांना तिथप्रत धाव घेण्याची इच्छा आहे. काही जण असतात ना, कळत नाही तुमचं आम्हाला शिक्षण, आम्हाला समजत नाही, खूप अडचण जाते, आम्हाला खूप असं समजून घ्यावं लागतं. काय अडचण होते नेमकी? कारण जड अन्न पचत नाही, आम्हाला जड अन्न समजत नाही, चावताच येत नाही, ते रवंत करता येत नाही. पवित्र जन जे लोक आहेत, पवित्र जनांचं पाचारण याच गोष्टीसाठी आहे की तुम्ही आणि मी ते जड अन्न खावं आणि प्रौढतेप्रत जावं. त्या प्रौढतेमध्ये तुम्ही आणि मी चालावं. लोकांना एकदम हलकं खाण्याची आणि हलकं राहण्याची सवय झालेली आहे. पण पॉल असं म्हणतो, आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या तत्संबंधित एकत्वास, प्रौढ मनुष्यपणास, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा विश्वासाची वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचू यापर्यंत दिलेला आहे. 14 वचन असं म्हणतं, यासाठी की आपण यापुढे बाळांसमान असू नये. जड अन्न बाळ खाऊ शकतात का? नाही. आपण जर जन्मलेल्या बालकाला आईच्या दुधाऐवजी जर जड अन्न द्यायला लागलो, आपण म्हणतो काय चालू आहे? प्रियानो, मंडळी जी पवित्र जनांची आहे त्यामध्ये प्रौढतेप्रत तुम्ही आणि मी जाणं फार गरजेचं आहे. नूतन जन्मलेलं जे बालक आहे, नूतन जन्मलेलं बालक काय करतं? त्याला आईच्या दुधाची इच्छा असते की मला आईचं दूध मिळावं. जेव्हा तुमचं तारण होतं
तेव्हा तुमची इच्छा असते की हो आम्हाला काय करावं, आम्हाला आमचं तारण झालेलं आहे आणि तारण झालेलं आहे तर आम्ही त्या तारणामध्ये पुढे चालावं. जेव्हा तुम्ही आणि मी आता प्रौढतेप्रत जात आहोत, तुम्ही प्रौढ अन्नाची, जे जड अन्न आहे त्याची इच्छा धरणारे लोक असावं. कुठपर्यंत आपण तिथंच राहू आणि आपल्या प्राथमिक तारणाविषयी विचार करत राहू. आणि यहुदाच्या पत्रामध्ये त्याविषयी लिहिलंय बघा, प्राथमिक तारणाविषयी 3रं वचन, यहुदाचं पत्र आणि त्याचं 3रं वचन. खूप सुंदर रीतीने यहुदा त्या ठिकाणी म्हणतो, यहुदा असं म्हणतो, प्रिय बंधूंनो, आपल्या सर्वसाधारण तारणाविषयी तुम्हास लिहिण्याची मला मोठी आस्था लागली होती. तरी पवित्र जनांच्या एकदाच स्वाधीन केलेल्या विश्वासाचे समर्थन करण्याविषयी बोध तुम्हास लिहून पाठवण्याचे मला अगत्य वाटले. तर म्हटलं सर्वसाधारण तुमचं तारण ज्यावेळेस झालं, हो आमचं तारण झालेलं आहे, कुठपर्यंत तुम्ही त्यातच राहणार. तुम्हाला जड अन्न समजणं गरजेचं आहे, तुमचं पाचारण समजणं गरजेचं आहे, तुम्हाला कशासाठी बोलवलेलं आहे हे कळणं गरजेचं आहे, तुम्हाला का मंडळीमध्ये येणं आवश्यक आहे हे समजणं आवश्यक आहे, तुम्ही कसे एक आहात तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे, देवाची कृपा आणि कृपेची दानं काय कशासाठी हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तुम्ही कुठेपर्यंत बालका समान असाल, तो म्हणजे यापुढे बाळा समान असू नका. म्हणजे मनुष्याच्या धूर्तपणाने कळलं का काय होतं या ठिकाणी. जर तुम्ही प्रौढ झाला तर मनुष्याचा धूर्तपणा तुम्हाला समजेल ना, कोण कसा बोलतो हे तुम्हाला लगेच कळेल. मागील मेसेजेस मध्ये मला वाटतं की मागच्या वेळेसच्या मी तुम्हाला सांगितलं, हे दोन्ही कधीच एकत्र येत नाही. कुठलं माहित आहे का, की आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो पण बावळट आहे, आणि हे कधी एकत्र होत नाही. काय नाही, चांगलं आहे वचन वगैरे करतो पण बावळट आहे. नाही, ज्यांना देवाचं वचन ठाऊक आहे त्यांना सर्व गोष्टी ठाऊक होतात, कारण ते प्रौढतेप्रत जातात. त्यांना मनुष्याचा धूर्तपणा समजतो. मागच्या रविवारी बघा मी मेसेज मध्ये सांगितलं तुम्हाला की अरे की अमुक अमुक एका ठिकाणी ते उलटी करण्यासाठी पिशव्या देण्यात आल्या आणि मग तिथे लोक काय करू लागले, उलटा करू लागले. पण जर तुम्ही प्रौढतेच्या ज्ञानानं भरलेले आहात, तुम्हाला त्या ठिकाणी मनुष्याचा धूर्तपणा पटकरून कळायला पाहिजे, समजला पाहिजे की नाही हे शास्त्रात दिलेलं नाहीये, शास्त्र असं बोलत नाही. तर मनुष्याच्या प्रत्येक भ्रांतीला तुम्ही ओळखणारे लोक होता. बाळा समान नाही राहत, मनुष्याच्या धूर्तपणाला तुम्ही ओळखता, भ्रांतीच्या मार्गास नेणारी युक्ती त्याची ओळखता, त्याचं बोलणं तुम्ही जाणता. ये क्यों बात कर रहा है ऐसे, क्यों बात कर रहा है ऐसे, हे मी तुम्हाला टाळी देऊन सांगतो बरं का. जो तुमच्यावर प्रेम करतो ना तो तुमची काळजी करतो आणि तो तुम्हाला सत्य सांगतो, तुम्हाला सांगतो की तुला कसं राहणं गरजेचं आहे, तुला किती काळजी घेणं गरजेचं आहे विश्वासामध्ये टिकाव धरण्यासाठी. जो तुमच्यावर प्रेम करतो, जो पवित्र मंडळीवर प्रेम करतो, त्याची इच्छा आहे की तुमची सहभागिता मंडळीमध्ये अधिक परखडपणे असावी, तो तुम्हाला सत्य सांगतो. तो तुमच्या पातकाला घेऊन कुरवाळत नाही बसत, ओ राहू दे हा बाबू, काय काळजी नाही बर का, हा तू असा आहेस ना असाच राहा, हा तू हेच कर, मी आहे तुझ्या बरोबर. नाही, तो तुमची काय करतो, तुमची पातक दाखवतो, तुम्हाला सांगतो की ही चूक नाही, हे पाप आहे, जप, बालका समान असू नको, तू प्रौढतेप्रत ये, बाहेर न घ्यातून. आणि मग काही लोक कसे जे धूर्त आहेत, त्यांचे धूर्तपणाची बोलणी आहेत, ते तुम्हाला काय करतात, त्यांच्या भ्रांतीमध्ये ठेवतात. तुम्हाला माहित आहे भ्रांती म्हणजे काय? भ्रांती म्हणजे शुद्धी हरपून जाणं, भ्रांती पडणं तुमच्या डोक्यावर. म्हणजे तुम्ही काय करतात, एखाद्या विचित्र विचारांमध्ये गेलेले आहात त्या व्यक्तीच्या, तर तुम्हाला त्यानं गुंडाळून ठेवलेलं आहे. मागील एक स्टोरी मला माहित आहे की एक सो कॉल्ड कोण पास्टर होते आणि त्या पास्टरांनी स्वतःचा प्रभाव मंडळीवर एवढा असा काहीतरी, स्वतःचा बरं का, वचनाचा नाही, स्वतःचा प्रभाव असा काही मंडळीवर पाडला की मंडळीतील बहुसंख्य लोक जे आहेत त्यांच्या बोलण्याला भाळून गेले आणि जशी काय भ्रांती पडली लोकांवर, आणि ते जे बोलत असत ते लोक करत असत.
एका मृत व्यक्ती त्या मंडळीमध्ये लोक घेऊन आले, त्या वास्तूमध्ये चर्चच्या, आणि मग एवढी भ्रांती होती त्या लोकांवर की मेलेल्या व्यक्तीच्या अंगावर हात ठेवून लोक प्रार्थना करू लागले, कारण ते पाळक प्रार्थना करत होते. कारण तो खूप असा जवळचा त्या पाळकांच्या होत्या म्हणून ते खूप प्रार्थना करत होते. आणि त्यांनी 1 का 1.5 दिवस तो मृतदेह तसाच त्यांच्या घरामध्ये ठेवला आणि खूप सारे लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले. शेवटी गव्हर्नमेंटला त्यांच्यामध्ये इंटरफिअरन्स करावा लागला. मुंबईचीच घटना आहे. आणि मग त्या व्यक्तीचं पुन्हा एकदा म्हणजे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते लोक अलाव करत नव्हते, पण लोकांवर भ्रांती एवढी पडलेली होती की हा आमचा XYZ जो पास्टर आहे तो जे काही बोलतो ते खरं आहे. आणि त्या भ्रांतीमध्ये ते गेले. त्यामुळे ह्या भ्रांतीच्या बोलण्याकडे तुम्ही पटकन ओळखाल, कारण एवढं ज्ञान तुम्हाला प्रभूद्वारे प्राप्त होईल. हे एकटं राहून तुम्हाला प्राप्त होऊ शकतं का? नाही, तुम्हाला सहभागितेद्वारेच प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे सहभागिता ही महत्वाची आहे. तो म्हणतो की पहा, तुम्ही जर प्रौढ मनुष्याच्या ख्रिस्ताची परिपूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचाल, तोपर्यंत त्याने तुम्हाला दिलेला आहे. इतकंच नव्हे, यासाठी की आपण यापुढे बाळ समान असू नये, बाळ समान कधी राहू नये, तर म्हणजे मनुष्याच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास येणाऱ्या युक्तीने. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि वचन 9 याविषयी पुन्हा एकदा आपल्याला सांगतं. बघा काय लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्हावर भ्रांती पडते त्यावेळेस काय होतं बघा. विचित्र व अन्यथा शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्या विधीपासून पळणाऱ्यास लाभ झाला नाही अशा खाण्याची विधीने नव्हे तर कृपेने अंतकरण स्थिर केलेले असे जे उत्तम आहे त्याच्याकडे तुम्ही बघा. लोक तुम्हाला बहकवतील, लोक तुम्हाला विचित्र गोष्टींच्या कहाण्या सांगतील, लोक तुम्हाला काही अनुभव सांगतील आणि भ्रांतीच्या मागे घेऊन जातील. आणि ती कठीण गोष्ट आहे. खूप सारी उदाहरणं आपल्या समोर आहेत की लोक भ्रांती तुमच्यावर पाडतील, पण तुम्हाला समजेल. कसं कळू शकेल? मंडळीला कळू शकेल, सहभागितेद्वारे कळू शकेल. बंधुजन ज्यावेळेस एकत्र बंधुजन म्हणतील नाही तू अयोग्य मार्गावर आहेस. ज्या वेळेस तुम्ही एकटे राहाल लोक तुम्हाला फसवायला पुढे पुढे येतील, पण जर तुम्ही सहभागितेमध्ये आहात तुम्ही फसणार नाही, तुम्ही ढळणार नाही, तुम्ही स्थिर असाल, कारण पवित्र जन तुम्हाला स्थिर स्थावर करतील. जर माझं बोट अयोग्य मार्गाने चाललंय, माझा हात त्याला पकडेल, तो म्हणेल नाही आपण एक शरीर आहोत, अयोग्य मार्गाने जाण्यासाठी नव्हे. म्हणून तर मंडळीमध्ये मग सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे नेमले. प्रियानो, तुम्हाला आणि मला पुन्हा एकदा यहुदाचं पत्र जे आहे ते यहुदाच्या पत्रात गेल्यानंतर दिसतं 12वं वचन की किती मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते विचित्र शिक्षणाकडे घेऊन चाललेले आहेत. 12वं वचन असं म्हणतं, ते तुम्हा बरोबर जेवतात तेव्हा तुमच्या प्रीती भोजनात झाकलेले खडक असे ते आहेत. ते मेंढपाळ असून जेवताना खुशालपणे आपली धन घेतात. ते वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली समूळ पटलेली झाडे असे आहेत. कुणाविषयी म्हटलेलं आहे? जे अन्य शिक्षण देतात, जे अन्य शिक्षण देऊन आपल्याला शिकवतात. आणि त्यांच्याविषयी तो म्हणतो की ती उपटलेली झाडं आहेत, तुमच्या जेवणात असलेले खडे आहेत. प्रियानो, हे तुम्हाला कसं कळेल? पुन्हा मंडळीमध्ये सहभागितेला येऊन पवित्र जनांमध्ये एकत्रित होणाऱ्या वाढीतून तुम्हाला हे समजेल. पॉल पुन्हा म्हणतो, तर आपण काय करा, प्रत्येक उपदेश रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे राहू नका. म्हणजे येतो आणि हा शिक्षण देतो आणि आपण म्हणतो वा हा खूप चांगला आहे, तिकडे त्या वाऱ्यानं गेलो मी. दुसरा 8 जण आला, त्यानं शिक्षण दिलं, इकडचं वारं तिकडे गेलं आणि लगेच तिकडे त्या साईडला गेलो मी. वाऱ्याने हेलकावे खाणारे कधी असू नका. स्थिर असा, स्थिरता प्राप्त होईल. कशाद्वारे? सुशिक्षणाने. सुशिक्षण कुठे मिळेल? त्याच्या सहभागितेमध्ये, पवित्र जनांच्या वाढीमध्ये.
बालका समान असाल का? नाही, प्रौढ मनुष्याप्रत तुम्ही जाल, प्रौढता प्राप्त करणारे लोक व्हाल. आणि ती अपेक्षा आहे. पॉल ती अपेक्षा विश्वासणाऱ्यांकडून करत आहे, कारण मंडळीमध्ये तुम्हाला हे सर्व मिळेल. एकदम शेवटी तो सांगत आहे बघा, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. तुम्ही वाढत असताना इकडे तिकडे बघायचंच नाही. उद्देश काय की उद्देश आमचा ख्रिस्त, तिकडच आमचं लक्ष, आणि त्याच्यामध्ये आम्ही वाढत आहोत. त्याच्यापासून अवघ्या शरीराची पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे जुळवणूक व जमवाजम होते. प्रत्येक अंग आपल्या परिमाणाने कार्य करत असते आणि आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी वृद्धी करून घेते. त्यानं सहभागितेमध्ये आल्यानंतर आपली धाव एकच असते, आणि ती धाव कोणती आहे माहितीये का? मंडळीमध्ये माझी आध्यात्मिक वृद्धी. आणि त्यामुळे पवित्र जन ज्यावेळेस एकत्र जमतात ते एकमेकाची वृद्धी करतात. आपल्या मंडळीमध्ये तुमचं सगळ्यांचं एकत्रित येणं कशासाठी आहे? वृद्धीसाठी. मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी का? नाही, आध्यात्मिक वृद्धीसाठी. आध्यात्मिक वृद्धी कोणती आहे? की त्याच्या परिपूर्णते इतके परिपूर्ण व्हावं. आणि दॅट्स वाय आपण काय करतो? देवाचं वचन आल्यावर आपण सद्बोध होतो का? दोष दाखवण्यात येतो का? सुधारणूक होते का? नीतिशिक्षण मिळत आहे का? याच्याकडे विशेष लक्ष देतो. आपण पाहत आहे की कोण कुठे कमी आहे का, ज्याची कमी आपण भरून काढता येईल, आपण प्रयत्न करत आहोत. कायसाठी? की वृद्धी व्हावी, आध्यात्मिक वृद्धी व्हावी, तुमची आध्यात्मिक वाढ व्हावी, तुम्ही प्रौढ व्हावं. कदाचित प्रियांनो, अशा बऱ्याच मंडळ्या असतील ज्या कठीण दिवसातून आणि कठीण प्रसंगातून जात आहेत, ज्यांच्याकडं पालक नाहीयेत, ज्यांच्याकडे शिक्षक नाहीयेत, जे प्रेषितांच्या शिक्षणाकडं, जे संदेशांच्या शिक्षणाकडं त्यांना घेऊन जात आहेत. त्यांच्या मनाला येईल ते शिक्षण ते देत आहेत, मंडळीला बहकवत आहेत. पण प्रियांनो, आज देवबापानं तुमची जर तरतूद केलेली आहे, तर ही तुमची जबाबदारी आहे की मंडळीमध्ये येऊन तुम्ही तुमची आध्यात्मिक वृद्धी करून घेत आहात का? आज आम्ही अनेक मंडळांमध्ये फिरत आहोत आणि मंडळांची दुर्दशा पाहत आहोत. कोणी कॉम्पिटिशन्स मध्ये आपला वेळ वाया घालवत आहे, कोणी मंडळांमध्ये कार्यक्रम आणि कार्यक्रम केंद्रित मंडळा झालेल्या आहेत. अनेक मंडळांमध्ये वचनाचा दुष्काळ आहे, वचन शिकवण्यात येत नाही. एक्सपोजिशन वचनाचं तर दूर दूर पर्यंत नाही आहे. जे एक्सपोजिटरी प्रीचिंग तुम्हाला मिळत आहे मंडळीमध्ये, दूर दूर पर्यंत नाही. कॉन्टेक्स्ट धरून संदर्भासहित तर मिळतच नाही. दुष्काळ आहे. प्रत्येक जण मंडळीच्या बाहेर स्वतःच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी प्रयत्न करत आहे. परिस्थिती कठीण आहे. पॉल जे आपल्याला सांगतो ना की तुम्ही आपले अपराध व आपली पातके याच्यामध्ये मृत होता, तुम्हाला निवडलं, वेगळं केलं, एकटं सोडलं नाही. यू आर ब्लेसेड वन. तुम्हाला जी प्रभूनं सहभागिता दिलेली आहे, अनेक लोक यासाठी म्हणजे आतुर आहेत. देवबापाने ती कृपा आपल्यावर केलेली आहे की आपण त्याच्या प्रौढतेप्रत जावं, आपण त्या सहभागितेचा लाभ घ्यावा, त्याच्या परिपूर्णतेइतके परिपूर्ण तुम्ही आणि व्हावं, ही जी पौलाची प्रार्थना आहे. त्यामुळे आपण आपली वृद्धी कशी करता येईल वचनानुसार त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. जे तुमच्या आणि माझ्यासमोर प्रभूनं दिलेलं आहे, जी सहभागिता दिलेली आहे, त्याबद्दल आपण थँकफुल राहू, कृतज्ञ राहू. प्रभूला म्हणू की देवा, आम्ही तुझे आभार मानतो, आमची आध्यात्मिक तू वाढ कर आणि आम्ही बालका समान न राहता प्रौढ मनुष्याप्रत पुढे जाण्यासाठी तू आम्हाला मदत कर. त्यानं जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल, ते पवित्र शास्त्र तुम्हाला कळावं, समजावं. मला फार आनंद होतो ज्यावेळेस लोक मला म्हणतात की आज आम्ही ज्यावेळेस गलती करास पत्र वाचतो,
आम्हाला कळतं पास्टर, आम्हाला कळतं सर, आम्हाला कळतं इफिस्करास पत्र आता वाचताना ते कुणाला लिहिलं आहे, ते काय बोलत आहे, आम्हाला कळत आहे, आम्हाला समजत आहे, शास्त्र कळतं आता, त्या गोष्टीचा आनंद आहे. प्रभू, त्याबद्दल आपण प्रभूला जेवढा धन्यवाद द्यावा तेवढा कमी आहे. म्हणून त्याच्या प्रौढतेप्रत पोहोचण्याचा आपण नेटानं प्रयत्न करू. जेवढी जास्त सहभागिता तुम्हाला आणि मला मिळेल, कशी मिळेल, त्याचा आपण प्रयत्न करू. कारण प्रभूनं तुम्हाला एकटं न सोडता तुम्हाला सहभागिता दिली. त्यानं सगळी काही तरतूद तुमच्या आणि माझ्यासाठी केली. कारण तो जर पाचारण करतो तो तुम्हाला आणि मला शेवटास नेतो. देवबाप, तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेद्वारे सहायता करो. प्रार्थना करूया. प्रभू, तुझे आभार आम्ही मानतो. उपकार स्तुती देवा आम्ही तुझी करतो. तुझी दया देवा आम्हावर विपुल केलीस. आमचं पाचारण मंडळी आणि मंडळीचा ख्रिस्त मस्तक, त्या मंडळीमध्ये पवित्र जनांची नेमणूक, तिचा उद्देश आमची वृद्धी जी आध्यात्मिक आहे त्याचा लाभ आम्ही घ्यावा. प्रभू, हे सर्व आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला शिकवलंस. आम्ही देवा तुझे आभार मानतो. मंडळीला दे बापा तू प्रेषित, संदेष्टे यांच्या शिक्षणावर आधारित उभे राहण्यासाठी पाळक, सुवार्थिक आणि शिक्षक देवा तू नेमून दिलेस, की या लोकांनी या मंडळीला प्रेषितांच्या शिक्षणाकडे पुन्हा घेऊन जावं. आज प्रभू आम्हावरती कृपा कर. आम्ही देवबापा पवित्र जनांची मंडळी म्हणून ख्रिस्ताच्या परिपूर्णतेइतके परिपूर्ण होण्यासाठी जी पौलाची प्रार्थना आहे तीच प्रमाणे होण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. गौरव, मान आणि महिमा देवा आम्ही तुला देतो. ये प्रभू दे बापा, तू आमचा ताबा घे. इथून पुढील भक्ती दे बापा, तू आमच्यासाठी आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात विनंती सादर केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.